मंदिराच्या प्रवेशद्वारावरती असणारा सुंदर असा हा स्वर्ग मंडप। शिल्पकलेचे वैभव असणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हे मंदिर। मुख्य मंदिर हे भूमिज शैलीतील आहे। मंदिर परिसरातील बाहेरील 4 मंदिरे ही नागर शैलीतील आहेत। जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत सिन्नर तालुक्यात असणारे गोंदेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी। हे अतिशय प्राचीन मंदिर असून या मंदिरावरची कोरीव कलाशिल्प ही पाहण्यासारखी आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करत नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मंडळींनो, पाहूया हे प्राचीन गोंदेश्वर मंदिर कसं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। मंदिराच्या दक्षिण बाजूला असणाऱ्या प्रवेशद्वारामधून सर्व भक्त भाविकांना मंदिरामध्ये जाण्यासाठी प्रवेश मार्ग हा आहे। या प्रवेश मार्गातून आपण आतमध्ये गेल्यानंतर समोर आपल्याला अप्रतिम असं शिल्पकलेने नटलेले हे मंदिराचे वैभव आपल्याला समोर दृष्टीस पडते। अतिशय बारीक कलाकुसर केलेले हे मंदिर भूमिज शैलीतले असून या मंदिराच्या बाहेर आपल्याला 4 उपमंदिरं पाहायला भेटतात। हे मंदिर पंचायतन प्रकारातले असून मंदिर परिसरामध्ये असणारे इतर छोटी ती पण शिल्पकलेने नटलेली 4 मंदिरं आहेत। ही मंदिरात आपण लाईनशीर या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। ही मंदिरं पाहत असताना आपण या मंदिराविषयी थोडक्यात माहिती देखील जाणून घेणार आहोत। हे मंदिर आपल्याला जगती या प्रकारात बांधलेले पाहायला भेटते। जगती म्हणजे उंच अधिष्ठान। सिन्नरच्या या गोंदेश्वर मंदिराला 125 बाय 95 फूट आकाराची जगती आहे। त्यावर हे पंचायतन मंदिर रचलेले आहे। ही जगती सर्व 5ही मंदिरांचा भार सांभाळत उभी आहे असे म्हणता येईल। इंग्रजीमध्ये याला पाश्चात्य ग्रीको रोमन शास्त्रीय वास्तुकलेतील आधार, प्लिंथ आणि सोकल या शब्दांनी संबोधले जाऊ शकते। या मंदिराची उत्पत्ती 12व्या शतकात यादव घराण्याच्या कारकिर्दीत असल्याचे आपल्याला या प्रदेशाच्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात येते। हा आहे नंदी मंडप। नंदी मंडपातील नंदी उत्कृष्ट शिल्पाकृतीने नटलेला आहे। त्याच्या गळ्यातील घंटांची माळ, त्या माळेला त्याच्या पाठीवर वशिंडापाशी मारलेली गाठ शिल्पकाराने अत्यंत उत्कृष्टरित्या दर्शविले आहे। त्याच्या खुरातील बारकावे देखील आपल्याला सहज निहाळता येतात। मंदिराच्या प्रवेश मंडपातून आतमध्ये आल्यानंतर आपण येऊन पोचतो मंदिराच्या सभामंडपामध्ये। या सभामंडपाच्या छतावरती असणारे दगडात कोरलेले पुष्प हे आपले सर्वांचे लक्ष वेधून घेते। अतिशय सुंदर अशी कलाकृती असणारा हा सभामंडप। या सभामंडपामध्ये जे स्तंभ आहेत या स्तंभांवरती आपल्याला विविध प्रकारचे बारीक कोरीव काम केलेली नक्षी या ठिकाणी पाहायला भेटते। तर सुंदर अशी शिल्प देखील या मंडपावरती कोरलेले आपल्याला दिसत आहे। अतिशय सुंदर पद्धतीने या सभा मंडपातील स्तंभांवरती कारागिराने आपली कलाकृती ही सत्यात उतरवलेली आपल्याला दिसून येते। सभा मंडपामधून आपण पुढे येतो ते अंतराळामध्ये। या मंदिरातील अंतराळाच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके असून
वरच्या बाजूला अतिशय सुंदर अलंकरण असलेले वर्तुळाकार नाभी वितान म्हणजे छतावरील नक्षीकाम आहे. या मंदिराची द्वारशाखा सुंदर कोरीव कामाने अलंकृत केले असून याच्या पंचशाखा आपल्याला वेगळ्या दाखविता येतात. मंदिरावरील द्वारशाखांच्या एक एक शाखेकडे जर आपण बारकाईने निरखून पाहिले तर थक्क व्हायला होते, इतकं सुंदर बारीक काम यावर आढळते. गर्भगृहात असणारी सुंदर अशी ही महादेवांची पिंड. या ठिकाणी दर्शन घेऊन आत्ता आपण आलेलो आहोत मंदिराचा बाह्य भाग पाहण्यासाठी. मंदिराच्या बाह्य भागावर असणाऱ्या देवकोष्टकातील मूर्ती देखील तोडफोड झालेल्या अवस्थेत आहेत. शूरसेनकातील मूर्तीचा अंदाज बांधावा लागतो. मात्र अर्धमंडपातील भिंतीवर आपल्याला रामायणातील काही प्रसंग कोरलेले आढळतात. या मंदिरावरती 7 शिखरे असल्याने याला सप्तभूम शिखर असे म्हणतात. आत्ता आपण मंदिराचा बाह्य भाग पाहत आहोत. हा मंदिराचा बाह्य भाग पाहून झाल्यानंतर आपण मंदिराच्या पूर्वेला असणाऱ्या प्रवेशद्वारावरील स्वर्ग मंडप या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. मुख्य मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला स्वर्ग मंडप पाहण्यासाठी जायला हा एक सुंदर रस्ता केलेला पाहायला भेटतो. या रस्त्याने आपण समोर आल्यानंतर येऊन पोचतो ते आपण मंदिराच्या स्वर्ग मंडप या ठिकाणी. अतिशय सुंदर असं हे ठिकाण म्हणजे ह्या मंदिराचा हा आत्माच आहे असं हे सुंदर ठिकाण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर मंडळींनो, हे स्वर्ग मंडप ठिकाण म्हणजे मंदिराचा पूर्वेचा जो हा प्रवेश मार्ग आहे, याच प्रवेश मार्गाच्या वरती आपल्याला हे स्वर्ग मंडप पाहायला भेटतं. परंतु आता हा रस्ता प्रवेश मार्ग या ठिकाणावरून बंद करण्यात आला आहे आणि आपल्याला दक्षिणेकडून मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो. तर समोर दिसणारं अप्रतिम असं हे गोंदेश्वर महादेवांचं मंदिर, या मंदिराला आपण एक वेळ अवश्य भेट देऊन या ठिकाणी यावर असणाऱ्या शिल्पकलेचा अभ्यास आपण जरूर करा. तर मंडळींनो, आज आपण आलो होतो सिन्नरमधील प्राचीन असं गोंदेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. तर लवकरच भेटूया आपण अशा सगळ्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय श्री.